तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मेडिकल कलेक्शनवरती। खूप जणांच्या कमेंट्स येत होत्या, खूप जणांचे मेसेजेस येत होते की सर सायकॅट्रिक नर्सिंगच्या रिलेटेड टॉपिक तुम्ही एक्सप्लेन करा। तर आज फार बेसिक आणि इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले, ते म्हणजे डिफाईन मेंटल हेल्थ। मेंटल हेल्थची डेफिनेशन सायकॅट्रिकचा अभ्यास चालू करते वेळेस आपल्याला फार इम्पॉर्टंट हा जो पहिली कन्सेप्ट आहे मेंटल हेल्थ ही आपल्याला सर्वांना माहित असायला पाहिजे। त्यानंतर 7 सायन्स ऑफ मेंटल हेल्थ, म्हणजे चांगली जर मेंटल हेल्थ असेल तर त्याचे 7 सायन्स कोणकोणते असतात याच्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत। ठीक आहे, तर आता बघूया आपण मेंटल हेल्थची डेफिनेशन। तर फर्स्ट डेफिनेशन आहे बघा, अकॉर्डिंग टू मेनिंजर्सच्या नुसार डेफिनेशन 1914 नुसार काय सांगितलं त्यांनी, an adjustment of human beings to the world and to each other with the maximum of effectiveness and happiness। म्हणजे काय, एखादा जर ह्युमन बिईंग असेल, ठीक आहे, एखादा ह्युमन बिईंग आहे ते वर्ल्ड सोबत आणि दुसऱ्यांसोबत ऍडजस्टमेंट करत असेल मॅक्झिमम इफेक्टिव्हनेस आणि हॅपीनेस सोबत, जर एखादा व्यक्ती त्याच्या वर्ल्ड सोबत म्हणजे आजूबाजूच्या परिसरासोबत आणि एक दुसऱ्यासोबत जर ऍडजस्टमेंट करत असेल तर आपण काय म्हणतो, मेंटली हेल्दी पर्सन, म्हणजे त्याची मेंटल हेल्थ चांगली आहे, मेंटली हेल्दी आहे असं आपण त्याला म्हणत आहोत। ही झाली त्याची फर्स्ट डेफिनेशन अकॉर्डिंग टू मेनिंजर्स 1947। त्यानंतर ऑर मध्ये एक डेफिनेशन आहे बघा, WHO नी दिलेली। अकॉर्डिंग टू WHO, the WHO defines mental health as a state of well-being in which an individual realizes his or her own abilities, can cope with the normal stresses of life, can work productively। आता याचा अर्थ काय बघून घ्या, समजून घ्या। म्हणजे काय, एखादा जर व्यक्ती असेल, ठीक आहे, एखाद्या इंडिव्हिज्युअलला काय होतं, त्याला रिअलाइज होतं त्याचं स्वतःच्या ऍबिलिटीज त्याला रिअलाइज होतात आणि ते कोप करू शकतं त्या नॉर्मल स्ट्रेसेस, लाईफ मध्ये जे काही नॉर्मल स्ट्रेसेस येतात त्याला कोप करू शकतं आणि प्रोडक्टिव्हली वर्क करू शकतो। ही झाली मेंटल हेल्थची सेकंड डेफिनेशन। तर तुम्हाला दोन्ही डेफिनेशन प्रॉपरली कळायला असतील, ठीक आहे। ही झाली मेंटल हेल्थची डेफिनेशन। त्यानंतर आपण बघूया 7 सायन्स ऑफ मेंटल हेल्थ, ठीक आहे। तर आपण डेफिनेशन बघितली मेंटल हेल्थची, आता आपल्याला बघायचे 7 सायन्स ऑफ मेंटल हेल्थ। तर बघा, फर्स्ट साइन आहे मेंटल हेल्थचं हॅपीनेस, म्हणजे मेंटल हेल्थ जर पर्सन असेल तर मेंटल हेल्थ त्याची चांगलं असेल तर हॅपीनेस त्याला काय असतं, रिअलिटी असते, ते हॅपी राहायला शिकतो, हॅपी राहत असतो, ठीक आहे। फर्स्ट आहे हॅपीनेस। सेकंड आहे कंट्रोल ओव्हर बिहेवियर, म्हणजे काय, कोणत्याही ठिकाणी त्याला कशा पद्धतीचं बिहेवियर शो करायला पाहिजे, म्हणजे त्याच्या बिहेवियरवर त्याचं कंट्रोल आहे। म्हणजे एखादी सॅड कंडिशन असेल, एखादी हॅपी कंडिशन असेल, म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये त्याचं बिहेवियर कसं असायला पाहिजे याच्यावर त्याचं कंट्रोल असते, ठीक आहे। हे झालं सेकंड, कंट्रोल ओव्हर बिहेवियर। त्यानंतर थर्ड आहे अप्रायझल ऑफ रियालिटी, म्हणजे रियालिटी काय आहे हे ते क्रॉस चेक करत असतं, म्हणजे ते चेक करत असते की रियालिटी कोणती आहे, कोणत्या गोष्टी खोट्या आहेत, ह्या गोष्टी ते चेक करत असतं, म्हणजे अप्रायझल ऑफ रियालिटी। त्यानंतर फोर्थ आहे इफेक्टिव्हनेस इन वर्क, म्हणजे जे कोणतं काम करत असेल ते काम ते इफेक्टिव्हली करत असतो, म्हणजे त्याच्यातून काहीतरी प्रोडक्टिव्हिटी व्हावी यासाठी ते इफेक्टिव्हली जे काही वर्क आहे ते परफॉर्म करत असतो, त्याला म्हणतो आपण इफेक्टिव्हनेस इन वर्क। त्यानंतर फिफ्थ आहे हेल्दी सेल्फ कन्सेप्ट, म्हणजे काय, त्याला स्वतःबद्दल विश्वास असतो, म्हणजे स्वतःच्या याच्यावर त्याला विश्वास असतो, त्याला म्हणतो आपण हेल्दी सेल्फ कन्सेप्ट। त्यानंतर 6 नंबर आहे सॅटिस्फाईंग रिलेशनशिप, म्हणजे जे काही ते रिलेशनशिप मध्ये असेल, म्हणजे काय, जर त्याच्या रिलेशनशिप म्हणजे काय सांगू शकतो आपण, आई वडिलांसोबत कसा राहतो त्यानं, त्याच्या फ्रेंडशिप असेल, सगळ्या गोष्टी असेल, म्हणजे जे काही रिलेशनशिप ते बनवणार ते त्याच्याबद्दल सॅटिस्फाय राहतो, म्हणजे फ्रेंडशिप झाला असेल, दुसऱ्या कोणत्या रिलेशनशिप असतील त्याच्यासोबत ते सॅटिस्फाय असतो। त्यानंतर 7 नंबरचा लास्ट आहे इफेक्टिव्ह कोपिंग स्ट्रॅटेजीज, म्हणजे एखाद्या कंडिशनला कशा पद्धतीने कोप करतो ते, जर त्याला स्ट्रेस आला असेल, जर त्याला एखादा स्ट्रेस असेल, हॅपीनेस असेल, सॅड असेल, कोणत्या जरी गोष्टी असतील तर त्या कंडिशनला ते कशा पद्धतीने कोप करतो त्याला म्हणतो आपण इफेक्टिव्ह कोपिंग स्ट्रॅटेजी। त्याच्या जे काही स्ट्रॅटेजी असतील ते इफेक्टिव्ह असतात। तर हे 7 साइन अँड सिम्पटम मेंटल हेल्थचे या ठिकाणी मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन केले आहेत। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सायकॅट्रिक नर्सिंग बद्दल कोणत्याही टॉपिक बद्दल जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल आमच्या टीम कडून तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, धन्यवाद।